हॅलो फ्रेंड्स, वन्स अगेन वेलकम टू माय चॅनल स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल. आज आपण पाहणार आहोत तिळगुळाचे लाडूची परफेक्ट रेसिपी. त्यासाठी आपण इथे 1 कप तीळ घेतलेले आहेत. ते आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. थंडीमध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचे विशेष महत्त्व आहे. तीळ आणि गूळ दोन्हीही उष्ण असल्यामुळे तिळगुळ खाल्ले जातात व शरीराची उष्णता टिकवून ठेवली जाते. तिळामध्ये कॅल्शियम व अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारते व सर्दी, खोकला, फ्लू यासारख्या समस्या दूर राहतात. तिळाचे सेवन रोज केले तर बॉडीचे मेटाबॉलिझम वाढते व जॉईंट पेन पण दूर होतात आणि त्वचेचा पोत पण सुधारतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पण तिळाचा वापर केला जातो. तसेच केसांच्या समस्या दूर करण्यासाठी पण तिळाचा वापर केला जातो. कोणी मसाजसाठी तिळाचं तेल वापरतात, जे की अत्यंत फायदेशीर असतं. अशा प्रकारे तुम्ही तीळ नक्की खाल्ले पाहिजेत. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी कमी प्रमाणात खायला पाहिजे व ज्यांना कफचं प्रमाण जास्त आहे त्यांनी तिळाचा आवर्जून वापर केला पाहिजे. आता मी पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकत आहे. ते तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ज्या कपनी आपण तीळ घेतलेले आहेत त्याच प्रमाणात गूळ पण बारीक करून घ्यायचा आहे. आता इथे 1 कप गूळ टाकत आहे मी व थोडंसं पाणी टाकून ते मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवत राहायचे आहे आपल्याला हे मिश्रण, जेणेकरून ते करपणार पण नाही आणि आपले लाडू पण खुसखुशीत होतात. हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुळामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे आपले हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर आपल्याला गूळ खाण्यास सांगतात. त्यामुळे आपल्याला तत्काळ फायदा होतो. लाल पेशींची संख्या पण वाढते, त्यामुळे गर्भवती महिलांना पण डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात. रक्तदाब नियंत्रणात राहतो, हाडं मजबूत होतात, रक्ताची कमतरता पण भरून निघते. गुळाचे सेवन रोज केल्यामुळे थकवा पण दूर होतो, सांधेदुखीपासून पण सुटका होते, भूक पण व्यवस्थित लागते. त्यामुळे रोज जेवण झाल्यानंतर 1 गुळाचा खडा कंपल्सरी खाल्ला पाहिजे, ज्यामुळे आपले पचन व्यवस्थित होते. इथे आपली आता चाचणी तयार होत आलेली आहे. आता थोडीशी आपण पाण्यात टाकून चेक करून घेऊयात. हे पाण्यात टाकल्यानंतर जास्त असं घट्ट पण नाही व्हायला पाहिजे आणि जास्त असं पातळ पण नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला मी इथे दाखवते कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ते. तुम्ही इथे चेक करू शकता. आपलं हे जास्त मेल्ट पण होत नाहीये पाण्यामध्ये आणि जास्त घट्ट पण होत नाहीये. यात आपण आता थोडीशी विलायची पूड घालून घेऊयात आणि यात मी थोडासा सोडा टाकणार आहे, जेणेकरून आपले लाडू खुसखुशीत होतील. सोडा हा एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. हे सर्व मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपण इथे तीळ आणि गुळाचं प्रमाण सेम घेतल्यामुळे हे लाडू खूप छान होतात. आणि तूप टाकल्यामुळे बाइंडिंग पण छान होते आणि टेस्ट पण छान येते. आता हे आपण थोडं लाडू पुरतं पोर्शन आपण
काढून घ्यायचा आहे। इथे मी एका प्लेटला ग्रीस केलेला आहे तूप लावून। आता त्यामध्ये मी लाडू पुरते थोडं थोडं टाकून घेत आहे, जेणेकरून आपल्याला लाडू वळता येतील। आता हाताला थोडंसं तूप लावून आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत। एक एक लाडू करून वळून घ्यायचा आहे व एकच लाडू जास्त वळत बसायचं नाहीये, कारण की एक लाडू व्यवस्थित करत बसलो तर आपण बाकीचं मिश्रण थंड होतं व त्याचे लाडू परत वळले नाही जात। त्यामुळे अद्दर सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत। वळून झाल्यानंतर परत एकदा सर्व लाडूंना हातावरती व्यवस्थित शेप द्यायचा आहे। एकदा थंड झाल्यानंतर मिश्रण परत लाडू व्यवस्थित वळले नाही जात, त्यामुळे सर्व मिश्रण थोडंसं गरम असेपर्यंतच आपल्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे। इथे पाहू शकता मी परत एकदा लाडू वळून घेतलेले आहेत, तर शेप असा येतो आणि हे लाडू खूप टेस्टी लागतात। एकदम खुसखुशीत छान झालेले आहेत लाडू हे। तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की कमेंट करून कळवा। थँक्यू।